नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतिकारक विचार हा अत्यंत महत्त्वपूर्ण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, इतिहासात काही व्यक्ती अशा असतात की ज्या जगतात संघर्ष करतात मातृभूमीसाठी, आणि त्या व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतरही त्यांच्या संघर्षाची खरं तर आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि अशाच एका थोर क्रांती पुरुषाची आज आपण जयंती साजरी करीत आहोत. त्यांचे क्रांतिकारी विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी गर्जना करणारे, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नववळण देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. होय, नेताजी केवळ नेते नव्हते, ते विचारांची ज्वाला, धैर्याची मूर्ती आणि क्रांतीचा एक जिवंत आणि ज्वलंत आवाज होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा अर्थ, संदर्भ आणि आजच्या काळातील महत्त्व मुद्देसूदपणे आपण समजावून घेणार आहोत. मुद्दा एक, स्वातंत्र्य भीक म्हणून नव्हे, हक्क म्हणून हा नेताजींचा विचार होता. स्वातंत्र्य मागून मिळत नाही, तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यासाठी झगडावं लागतं, ते हिसकून घ्यावं लागतं. नेताजींना ब्रिटिशांकडून याचना करून स्वातंत्र्य मिळेल यावर विश्वास नव्हता. त्यांच्या मते अन्याय करणाऱ्याला विनंती नव्हे तर प्रतिकार समजतो. उदाहरणार्थ, नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारला. हा विचार त्या काळात धाडसीच नव्हे, तर तो एक सर्वात मोठा क्रांतिकारी विचार होता. आझाद हिंद सेना ही खरं तर विचारांची कृतीत रूपांतर नेताजींचा विचार होता की शक्तीशिवाय स्वातंत्र्य टिकत नाही. नेताजी केवळ भाषण देणारे नेते नव्हते, तर ते विचारांना कृतीची धार देणारे सेनानी होते. मग जर्मनी, जपान, सिंगापूर अशा परदेशात जाऊन भारतीय सैनिकांना त्यांनी एकत्र करून दिल्ली चलो चलो दिल्ली हा अभूतपूर्व नारा दिला. हा नारा केवळ घोषणा नव्हती मित्रांनो, तर ती ब्रिटिश सत्तेला दिलेली थेट आव्हानाची घंटा होती. नेताजींचा क्रांतिकारी विचार होता की धर्म, जात, प्रांत या पलीकडे राष्ट्रभक्ती असते. आणि हा अत्यंत महत्वाचा विचार नेताजींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून सार्थ करून दाखवला. भारत हा धर्मावर नव्हे तर राष्ट्र भावनेवरती उभा राहिला पाहिजे. नेताजींसाठी भारत म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांची बेरीज नव्हे, तर एक राष्ट्र, एक ध्येय, एक स्वातंत्र्य ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भावना होती. आझाद हिंद सेनेमध्ये हिंदू सैनिक होते, मुस्लिम देखील होते, शीख देखील होते, पण या सगळ्यांची ओळख मित्रांनो होती, ती म्हणजे मी भारतीय आहे. पहा, अत्यंत मोलाचा आणि क्रांतिकारी विचार की मी भारतीय आहे. नेताजींचा क्रांतिकारी विचार, महिलांना दिलेला सन्मान आणि संधी. स्वातंत्र्य लढा केवळ फक्त पुरुषांचा नाही, तर त्या काळात महिलांना घराबाहेर पडणं देखील कठीण आणि मुश्किल होते. पण नेताजींनी महिलांवरती अढळ विश्वास ठेवला. तो कसा की राणी लक्ष्मीबाई महिला पलटण त्यांनी स्थापन केली आणि महिलांना थेट त्यांनी रणांगणात उतरवण्याचं काम केलं. हा विचार त्या काळामध्ये मित्रांनो अत्यंत क्रांतिकारी विचार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होता. पुढील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतिकारी विचार म्हणजे युवकांसाठी प्रेरणादायी विचार. तो म्हणजे युवकांमध्ये त्यागाची, युवकांमध्ये शिस्तीची भावना निर्माण झाली पाहिजे. नेताजींना माहित होते की देशाचं भविष्य हे फक्त आणि फक्त तरुणांच्या हातात आहे. त्यांचं प्रत्येक भाषण, त्यांचं प्रत्येक आवाहन हे तरुणांना झोपेतून जाग करणारं होतं. आजही त्यांचे विचार युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम खऱ्या अर्थानं जागवत आहेत. मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्याला सांगेल की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतिकारी विचार फक्त केवळ इतिहासातील त्या धड्यांमध्ये, इतिहासातील त्या पानांमध्ये नाहीत मित्रांनो, तर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजही भारतासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्यात श्वास घेत असलो तरी त्या स्वातंत्र्याची किंमत नेताजींसारख्या क्रांतीवीरांनी आपल्या आयुष्यानं मोजली आहे. चला तर मग मित्रांनो, आज या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संकल्प करूया की नेताजींच्या विचारांना केवळ पुष्पहार अर्पण न करता, त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण न करता, त्यांचे विचार प्रत्यक्ष आपण कृतीमध्ये आणण्याचं काम त्यांच्या जयंती निमित्तानं करूया. खरं तर हेच त्यांना खरी आदरांजली आणि हेच खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन ठरेल. मित्रांनो, कसे वाटले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतिकारी विचार? जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय नेताजी सुभाषचंद्र बोस. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.